हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. मुंबई शहरामध्ये सकाळपासून पावसाची उसंत, मात्र रेड अलर्टमुळे चिंता कायम. हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, साताऱ्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर विदर्भ, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. विरारमधील विवा कॉलेज परिसर जलमय. नालासोपारा, तुळींज, सेंट्रल पार्क स्टेशन परिसर सुद्धा पाण्याखाली. दादरच्या फुल मार्केट परिसरात भलं मोठं झाड कोसळलं. रात्रीच्या सुमारास झाड उन्मळून पडल्याची घटना, तर माटुंगा परिसरात झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. पावसाच्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. शिक्षण विभागाकडून आदेश जारी. रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबई, ठाण्यासह पालघर, पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. रात्रभर रिमझिम पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवर काहीसा परिणाम. लोकल 10 मिनिटं उशिरानं पश्चिम रेल्वे वेळेत सुरू असल्याची माहिती. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 10 बंधारे पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार. पुण्यातील दिवे घाट आज 2 तास बंद राहणार. पालखी महामार्गावरील दगड हटवण्यासाठी 12 ते 2 वाजेदरम्यान घाट बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन.